ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये सिंह या राशीचे ऑक्टोबर 2025 या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण या ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये नवग्रहांची स्थिती कशा प्रकारे असणार आहे याचा आढावा थोडक्यात घेऊया। ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये दीर्घकाळ परिणाम करणारा गुरुग्रह अगदी थोड्या कालावधीसाठी अतिचार गतीमध्ये दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी आपली राशी बदलणार आहे। अर्थात सध्या गुरुग्रह मिथुन राशीत आहे व तो दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी कर्क राशीत आपल्या उच्च राशीत प्रवेश करणार आहे। त्याचप्रमाणे ग्रहांचा राजा सूर्यग्रह दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत कन्या राशीमधून भ्रमण करणार आहे व दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पासून सूर्यग्रह तुळ या आपल्या नीच राशीतून भ्रमण करणार आहे। तसेच मंगळ ग्रह जवळजवळ संपूर्ण महिना अर्थात दिनांक 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुळ राशीतून भ्रमण करणार आहे व 27 ऑक्टोबर 2025 नंतर मंगळ ग्रह वृश्चिक या आपल्या स्वराशीमध्ये प्रवेश करेल। त्याचप्रमाणे शुक्र ग्रह दिनांक 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत सिंह राशीमधून भ्रमण करेल व 9 ऑक्टोबर 2025 पासून शुक्र ग्रह कन्या या आपल्या नीच राशीतून भ्रमण करेल। बुध ग्रह सुद्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2025 पासून तुळ राशीमधूनच भ्रमण करणार आहे व दिनांक 24 ऑक्टोबर 2025 पासून बुध ग्रह वृश्चिक राशीमधून भ्रमण करणार आहे। त्याचप्रमाणे राहू ग्रह अगोदरपासूनच कुंभ राशीमधून भ्रमण करत आहे व केतू ग्रह सिंह राशीतून भ्रमण करत आहे। त्याचप्रमाणे दीर्घकाळ परिणाम करणारा शनी ग्रह सुद्धा अगोदरपासूनच वक्री स्थितीत मीन राशीतून भ्रमण करत आहे। अर्थात या संपूर्ण ग्रहस्थितीचा सिंह राशीवर कशा प्रकारे परिणाम होईल याचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत। अर्थात हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून व लग्न राशीवरून पाहावे। अर्थात राशी जरी एकसारखी असली तरी प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहस्थिती व प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग तसेच विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळे असल्यामुळे या राशी भविष्याचे ढोबळमानाने परिणाम आपणास जाणवतील। अर्थात आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या 97 64 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा। अर्थात व्हिडिओ आपण संपूर्ण पहा। व्हिडिओच्या शेवटी आपण आपल्या राशीला या ऑक्टोबर 2025 मध्ये चंद्रबल नसणारे दिवस सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत। चला तर जाणून घेऊया सिंह या राशीला ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले जाणवतील। सिंह राशी व्यक्तींचा राशीस्वामी सूर्यग्रह या महिन्यामध्ये दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत सिंह राशी व्यक्तींच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात ते लग्नेश सूर्याचे द्वितीय स्थानातील भ्रमण दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत सिंह राशी व्यक्तींना कौटुंबिक सौख्याची वृद्धी करणारे राहील। दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंतचे सूर्याचे भ्रमण सिंह राशी व्यक्तींना कौटुंबिक खर्च वाढवणारे सुद्धा राहणार आहे। तसेच हे द्वितीय स्थानातील सूर्याचे भ्रमण सिंह राशी व्यक्तींना कौटुंबिक जबाबदारी वाढवणारे सुद्धा राहणार आहे। दिनांक 17 ऑक्टोबर 2025 नंतर हा सूर्यग्रह सिंह राशी व्यक्तींच्या तृतीय स्थानामध्ये अर्थात पराक्रम स्थानामध्ये प्रवेश करेल। अर्थात हे तृतीय सूर्याचे नीच राशीतील भ्रमण सुद्धा सिंह राशी व्यक्तींना पराक्रमाने मोठे यश निर्माण करणारे राहील। अर्थात लग्नेश सूर्याचे तृतीय स्थानातील भ्रमण सिंह राशी व्यक्तींना आपल्या पराक्रमामध्ये वाढ करणारे राहील। तसेच नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे तृतीय सूर्याचे भ्रमण सिंह राशी व्यक्तींसाठी दिनांक 17 ऑक्टोबर 2025 नंतर राहील। दिनांक 17 ऑक्टोबर 2025 नंतरचे सूर्याचे भ्रमण सिंह राशी व्यक्तींना सरकारी कामासाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे। तसेच दिनांक 17 ऑक्टोबर 2025 नंतरचे सूर्याचे भ्रमण सिंह राशी व्यक्तींना सरकारी नोकरीच्या योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे राहील। तसेच हे तृतीय स्थानातील दिनांक 17 ऑक्टोबर 2025 नंतरचे सूर्याचे भ्रमण सिंह राशी व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढवणारे राहणार आहे। आरोग्याची साथ निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण सिंह राशी व्यक्तींसाठी दिनांक 17 ऑक्टोबर 2025 नंतर राहणार आहे। अर्थात हे तृतीय स्थानातील
सूर्याचे भ्रमण दिनांक 17 ऑक्टोबर 2025 नंतर सिंह राशीचे कष्ट वाढवणारे सुद्धा राहणार आहे, परंतु या कष्टाला नक्कीच यश निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक 17 ऑक्टोबर 2025 नंतर सिंह राशीसाठी राहणार आहे. मंगळ ग्रह सिंह राशीच्या या महिन्यामध्ये दिनांक 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत तूळ राशीतून अर्थात तृतीय स्थानातूनच भ्रमण करणार आहे. त्यामुळे हा तृतीय मंगळ ग्रह सुद्धा सिंह राशीना आपला पराक्रम वाढवणारा आहे. पराक्रमाने पद प्रतिष्ठा वाढवणारा हा मंगळ ग्रह दिनांक 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत सिंह राशीसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे. तसेच दिनांक 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत हा तृतीय स्थानातील मंगळ ग्रह सिंह राशीना भावंडाचे सहकार्य निर्माण करणारा राहणार आहे. तसेच आपल्या नोकरी व्यवसायामध्ये शत्रूवर विजय मिळवून देणारा हा मंगळ ग्रह सिंह राशीसाठी दिनांक 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत राहील. त्याचप्रमाणे दीर्घकाल परिणाम करणारा गुरुग्रह दिनांक 18 ऑक्टोबर 2025 पर्यंत सिंह राशीसाठी लाभस्थानातून भ्रमण करत आहे. अर्थात हा दिनांक 18 ऑक्टोबर 2025 पर्यंतचा गुरुग्रह सिंह राशीना विवाह योगासाठी संतती योगासाठी शुभ परिणाम देणारा आहे. वैवाहिक सौख्याची प्राप्ती करून देणारा हा गुरुग्रह दिनांक 18 ऑक्टोबर 2025 पर्यंत आहे. व दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर हा गुरुग्रह अगदी थोड्या कालावधीसाठी 18 ऑक्टोबर पासून दिनांक 5 डिसेंबर 2025 पर्यंत सिंह राशीच्या 12व्या स्थानातून भ्रमण करणार आहे. अर्थात हा 12व्या स्थानातील गुरुग्रह सिंह राशीची दगदग त्रास वाढवणारा 18 ऑक्टोबर 2025 नंतर राहील. आपल्या संततीवर खर्च निर्माण करणारा हा गुरुग्रह दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर सिंह राशीसाठी राहणार आहे. संततीबाबत चिंता निर्माण करणारा हा गुरुग्रह दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर सिंह राशीसाठी राहील. तसेच हा गुरुग्रह सिंह राशीना आपल्या वैवाहिक जोडीदाराशी सुद्धा मतभेद निर्माण करणारा दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर राहणार आहे. आपला खर्च वाढवणारा हा गुरुग्रह दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर सिंह राशीसाठी राहणार आहे. परंतु विदेश भ्रमणासाठी तसेच दीर्घ प्रवासासाठी अनुकूल परिणाम देणारा हा गुरुग्रह दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर सिंह राशीसाठी राहील. त्याचप्रमाणे सिंह राशीचा तृतीयेश व दशमेश शुक्र ग्रह सिंह राशीच्या या महिन्यामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत सिंह राशीमधूनच भ्रमण करणार आहे. अर्थात 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत या शुक्र ग्रहाचे भ्रमण सिंह राशीना कौटुंबिक सौख्यासाठी, विवाह सौख्यासाठी, संतती सौख्यासाठी शुभ परिणाम देणारे आहे. व दिनांक 9 ऑक्टोबर 2025 नंतर हा शुक्र ग्रह सिंह राशीच्या द्वितीय स्थानामध्ये नीच राशीतून भ्रमण करेल. अर्थात हा द्वितीय स्थानातील शुक्र ग्रह दिनांक 9 ऑक्टोबर 2025 नंतर सिंह राशीचा कौटुंबिक खर्च वाढवणारा आहे. व्यवसायामध्ये आपल्या कष्टापेक्षा प्राप्ती कमी करणारा हा शुक्र ग्रह दिनांक 9 ऑक्टोबर 2025 नंतर सिंह राशीसाठी राहील. परंतु कष्टाने व पराक्रमाने नक्कीच आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा सुद्धा हा शुक्र ग्रह सिंह राशीसाठी दिनांक 9 ऑक्टोबर 2025 नंतर राहील. तसेच बुध ग्रह सिंह राशीच्या दिनांक 3 ऑक्टोबर 2025 पासून तृतीय स्थानातून भ्रमण करणार आहे. अर्थात हा 3 ऑक्टोबर 2025 पासूनचा बुध ग्रह सिंह राशीना मार्केटिंग क्षेत्र तसेच लेखन, संपादन तसेच संपादक तसेच सोशल मीडिया इत्यादी क्षेत्रात चांगले यश निर्माण करणारे राहील. परंतु शुक्र ग्रहाचे भ्रमण व गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल नसल्यामुळे सिंह राशीना प्रवासामध्ये दगदग वाढवणारे सुद्धा हे बुधाचे भ्रमण राहील. परंतु प्रवासामधून आर्थिक प्राप्ती घडवून आणणारे सुद्धा हे बुधाचे भ्रमण सिंह राशीसाठी दिनांक 3 ऑक्टोबर 2025 नंतर राहील. त्याचप्रमाणे अगोदरपासूनच शनी ग्रह सिंह राशीच्या अष्टम स्थानातून वक्री स्थितीत भ्रमण करत आहे. अर्थात हा अष्टमस्थ शनी ग्रह सिंह राशीना मानसिक तणाव निर्माण करणारा आहे. तसेच राहू ग्रह सुद्धा या महिन्यामध्ये सिंह राशीच्या सप्तम स्थानातूनच भ्रमण करत आहे. अर्थात हे सप्तमस्थ राहूचे भ्रमण व सिंह राशीतील केतूचे भ्रमण सिंह राशीना आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे निर्माण करणारे, वैवाहिक सौख्याची हानी निर्माण करणारे राहणार आहे. अर्थात या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर सिंह राशींनी या राहू ग्रहाच्या भ्रमणादरम्यान व गुरु ग्रहाच्या भ्रमणादरम्यान सिंह राशींनी आपल्या वैवाहिक जोडीदाराशी मतभेद टाळावेत. अर्थात वैवाहिक जोडीदाराशी मतभेद निर्माण करणारा हा राहू ग्रह दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर या महिन्यामध्ये सिंह राशीसाठी राहील. या ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये सिंह राशींनी दिनांक 6, 7, दिनांक 14, 15 व दिनांक 16 तारखेला
दुपारी 12:42 तसेच दिनांक 24-25 ऑक्टोबर 2025 या दिवशी सिंह राजशक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी सिंह राजशक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत. हे दिवस सिंह राजशक्तींना या महिन्यामध्ये प्रतिकूल दिवस राहतील. अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये सिंह राजशक्तींना मध्यम शुभ फलदायी राहतील. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रोफिड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास, आपल्याला आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 9764 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.